बातमी अशोक खरात प्रकरणासंदर्भात आहे। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने आणखी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची कोठडी मागून घेतलेली आहे। दरम्यान आज नाशिक सत्र न्यायालयात त्याला हजर केलं जाणार आहे आणि त्याची पुन्हा पोलिसांच्या कोठडीत रवानगी होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पहिल्या गुन्ह्यात ही कोठडी सुनावण्यात आली आहे आणि दुसऱ्या गुन्ह्याची जी आहे सुनावणी ती आज होईल। तर खरात प्रकरणी एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एका बड्या नेत्याच्या डॉक्टर जावयाची सुद्धा यात चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे। खरातने याच डॉक्टरांकडून सल्ला घेतला। ओशनोजलच्या नावाखाली गुंकी येणारी औषधं वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्या अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कल्पना खरातचे सिन्नर तालुक्यातील पाजाळी हे गाव असून ती गरीब घरातली असल्याची चर्चा आहे। भाऊ आणि वडिलांचं निधन झालंय। घरी फक्त वयोवृद्ध आई आणि भावाची पत्नी राहते। मात्र कल्पना खरात अजूनही फरारच आहे। शिर्डी पोलिसांचं पथक कल्पना खरातच्या मागावरती आहे। कल्पना खरात जी अशोक खरातची पत्नी आहे त्या अजून सुद्धा फरारच आहेत आणि शोध देखील घेतला जातोय। शिर्डी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं एक शिर्डी पोलिसांचं पथक मागावरती आहे। मात्र अजूनही कल्पना खरात कुठे आहे याची कुणालाच माहिती नाहीये।